हेलो। So, good evening, everyone. A very warm welcome to all of you watching today's session of Career Mitra's Senior Guidance Series, a platform where we bring experienced voices to guide future engineers like you for spot rounds. Myself, Sakshi Nalaude, your host for today's exciting webinar. Today, we are going to talk about something every MSTCET aspirants wants to know. What happens after the cap rounds? What colleges will I get with my score in spot rounds? Will I get the score? And how do I make the right decisions during the cap rounds? To answer these all questions, we have invited a very special guest, a student just like you, who went through the same process before, scored 88% in MST His category was open and successfully secured admission in COEP थ्रू करिअर मित्र काउन्सिलिंग. तर हे ॲडमिशन एखाद्या मिरेकलपेक्षा कमी नव्हते, पण फक्त COEP नाही तर PICT, कमेन्स, VIT, PCCOE आणि PVG अशा सर्व टॉप कॉलेजेसमध्ये दरवर्षी आमच्या स्टुडंट्सचं लो मार्क्सवर ॲडमिशन होतं. ह्या कॉलेजेसमधील स्टुडंट्स देखील ह्या सिरीजमध्ये येणारच आहेत. सो नाव लेट्स वेलकम आर एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट जुग्नू बलडोटा, हु इज नाव डुईंग ग्रेट जॉब इन COEP. सो थँक्यू करिअर मित्र, मला पुन्हा एकदा वेबिनार मध्ये इन्व्हाइट करण्यासाठी. ठीक आहे, वेलकम जुगनू. बऱ्याच दिवसांनी बघितलं तुला. तर ज्या सिरीजची सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना अशी आस लागल्यासारखी झाली होती की असं नक्की कोणता विद्यार्थी आहे की त्याला 88% वर COEP मिळालंय आणि नक्की ही स्पॉट राऊंडची प्रोसेस असते तरी काय, किंवा नक्की हे ऍडमिशन होतं तरी कसं एवढ्या कमी पर्सेंटाईलवर. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळतील. आय थिंक ही महाराष्ट्रातली पहिली अशी सिरीज आहे ज्या सिरीजमध्ये तुम्हाला हे सगळे जे आमचे प्रिव्हियस इयरचे स्टुडंट आहेत, थर्ड इयर फोर्थ इयरचे, किंवा ज्यांचं लो मार्क्सवर ऍडमिशन झालंय, किंवा जे आता खूप मोठ्या पोझिशन्सवर आता त्यांचं काम बघत आहेत, मग त्यांची प्लेसमेंट झालेली असो किंवा ते शिकत असलेले असो, हे सगळे विद्यार्थी आता आपल्या 1 by 1 सिरीज मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. फक्त COEPच नाही तर PICT, VIT, कमेन्स किंवा जे कोणते टॉप टियर 1 कॉलेज असतील, या सगळ्या कॉलेजचे विद्यार्थी तुम्हाला आता बघायला मिळतील. आणि या विद्यार्थ्यांशी डायरेक्टली तुम्ही कम्युनिकेट करू शकता. डायरेक्टली तुम्हाला जे काही डाऊट्स आहेत इथून पुढे, किंवा नक्की यांचं ऍडमिशन कसं झालं होतं, हे सगळं तुम्ही डायरेक्टली त्यांनाच विचारू शकता. सो लेट्स स्टार्ट दिस सेशन. या सेशन मध्ये तुम्हाला इथून पुढे जुगनूची पूर्ण स्टोरी ऐकायला मिळेल. ऍडमिशन नक्की कसं झालं होतं, तो सध्या काय करतोय, कुठल्या कंपनीमध्ये आहे, तर त्याचं 3 वर्षांचा ते COEP कॉलेजचा एक्सपिरियन्स असेल, हे सगळं तुम्हाला आता तोच सांगेल त्याच्या तोंडाने. तर साक्षी. तर आपण ह्या सेशनमध्ये तुम्हाला जुगनूची जर्नी, COEPचे प्लेसमेंट्स, टेक ब्रांचेस, कोर ब्रांचेस बद्दल इन्फॉर्मेशन, इंटर्नशिप, स्पॉट राऊंड्सची प्रोसेस, हे सर्व गोष्टी सांगणार आहे. सो लेट्स स्टार्ट आवर सेशन नाव. तर जुगनू, कशी झाली तुझी ऍडमिशन प्रोसेस, डिटेलमध्ये सांगशील? हो, जर स्टार्टिंगचं सांगायचं झालं तर जसा CETचा रिझल्ट आला, मला म्हणजे माझे जेव्हा पर्सेंटाईल कळालं तेव्हा असं वाटलं नव्हतं की भेटेल मला ऍडमिशन. सो स्टार्टिंगला जेव्हा मला कॅप राऊंड 1, आमच्या वेळेस 3 कॅप राऊंड झाले, तर कॅप राऊंड 1 मध्ये मला अलॉट झालं PCCOE मेकॅनिकल, आणि त्याच्यात माझा तो 4th ऑप्शन होता आय गेस. आणि माझं हे फिक्स्ड होतं आधीपासून की मला टेक ब्रांचेस मध्ये नाही जायचं आणि कोर ब्रांचेस म्हणजे मेकॅनिकल साईडला जायचंय. सो मग मी फर्स्ट कॅप राऊंड मध्ये मला PCCOE मेकॅनिकल भेटलं. सेकंड मध्ये पण मला सेम भेटलं, काहीच इन्क्रीमेंट नाही झालं. आणि थर्ड मध्ये पण तेच भेटलं. खूप कमी मार्क्सने माझं VIT मेकॅनिकल राहिलेलं, म्हणजे 0.3% पर्सेंटाईलने राहिलेलं VIT मेकॅनिकल.
तर आता जेव्हा कॅप राऊंड झालं त्याच्यानंतर तर मग मी माझं PCCOA मध्ये ॲडमिशन कन्फर्म केलं. म्हणजे तिकडं फीज वगैरे डिपॉझिट करून माझे डॉक्युमेंट जमा करून वगैरे तिकडे एकदा माझी सीट बुक केली. आणि म्हणजे मला ऑलरेडी माहीत होतं की जसं मी करिअर मित्र काउन्सिलिंगलाच होतो, तर मला माहीत होतं की स्पॉट राऊंडचा आपण ॲडव्हान्टेज घेऊ शकतो. तर जसं आता मी जेव्हा स्पॉट राऊंडला गेलो तर मी फर्स्ट VIT हे कॉलेज टार्गेट केलं, कारण की जे इझिली पॉसिबल होतं, कारण की ते खूप कमी पर्सेंटाईलने राहिलेलं. तर VIT मेकॅनिकलला मला तिकडं फर्स्ट डेलाच ॲडमिशन भेटून गेलं. कारण की माझं फिक्स्ड होतं, एक तर मला मेकॅनिकल ती साईड डिसाइडेड होतं की मला टेकमध्ये इंटरेस्ट म्हणजे सॉफ्टवेअर रिलेटेडमध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि मेकॅनिकल रिलेटेड हे पाहिजे होतं मला. सो मग मला VIT मेकॅनिकल भेटलं. आणि तेव्हा एक रूल असतो की जेव्हा तुम्ही एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता तेव्हा तुम्हाला जी जी तुम्ही सीट घेतलेली ती तुम्हाला कॅन्सल करावी लागते. सो मग मी तिकडं जाऊन आधी PCCOची सीट कॅन्सल केली आणि इकडं VITला ॲडमिशन घेतलं. तिकडं फीज वगैरे सगळी भरली. आणि एक लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण स्पॉट राऊंडमध्ये एंटर करतोय तेव्हा आपल्याला थोडं आपल्याकडे फीजचं बॅकअप पाहिजे, कारण की म्हणजे मेजरली 2 किंवा 3 ठिकाणी आपल्याला फीज डिपॉझिट करावी लागू शकते, जी आपल्याला नंतर थोडी उशिरा भेटते. काहीतरी अराउंड 1000 रुपीज कट होतात पर कॉलेज. सो मग मी PCCOची तिकडं आधी सीट कॅन्सल केली आणि मग तिकडं ॲडमिशन घेतलं VIT मेकॅनिकलला. तर VITला माझे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स ते PCCOA मध्ये होते. सो इकडं झेरॉक्स वगैरे दाखवली तर ते टाइम देतात आपल्याला की एवढे 2 दिवसात जाऊन तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन या. सो मग तिकडे ॲडमिशन वगैरे कन्फर्म केलं आणि माझं होतं की मला अजून चांगलं कोणतं कॉलेज भेटू शकतं. सो मी हॉस्टेल वगैरे काही घेतलं नाही त्यांचं. आणि जर आता नेक्स्ट जर्नी बघायला गेलो तर मग मी म्हणलं की आपण आता COEPला ट्राय करायला पाहिजे. खूप हार्ड होतं COEP भेटणं त्या स्टेजला. सो मग मी COEPला गेलो. तिकडं मी लास्टचे 6 दिवस पूर्ण त्यांचा स्पॉट राऊंड अटेंड केला. तिकडं सगळ्यात आधी प्रोसिजर तर अशी असते की तुम्हाला सगळ्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की जेव्हा पण तुम्ही स्पॉट राऊंडला जाता, तुम्हाला जे कॉलेज पाहिजे आहे किंवा जे तुम्ही टार्गेट करता त्यांची वेबसाईट ही कंटिन्यूअस चेक करायची असते. की जे पण अपडेट्स असतात ते त्यांच्या वेबसाईटवर आधी हायलाईट होतात. मग तुम्हाला वेबसाईट थ्रू तुम्ही ते करू शकता. जसं आता COEPचा ॲप्लिकेशन फॉर्म असतो, स्पॉट राऊंडचा, VITचा असतो. सो ते सगळं तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवरूनच भेटतं. सो एक सवय अशी राहू द्या की डेली स्पॉट राऊंडच्या वेळेस वेबसाईट चेक करत राहा कॉलेजेसची, कारण की जे पण नोटिफिकेशन असतात ते आधी वेबसाईटवर टाकतात. सो COEPला गेलो म्हणजे मला चान्सेस कमीच वाटत होते, पण COEPला गेलो फर्स्ट डेला. म्हणजे स्पॉट राऊंड तर बेसिकली असं आहे की जेव्हा तिन्ही कॅप होऊन जातात त्याच्यानंतर जे वॅकंट सीट्स असतात ते स्पॉट राऊंडमध्ये डिस्प्ले होतात. तर त्याच्यामध्ये पण बरेचसे हे असतात की एक असतो स्पॉट राऊंड ही एक डायनॅमिक प्रोसेस आहे. म्हणजे समजा मी एक XYZ विद्यार्थी आहे, त्यांनी COEP ENTCची सीट कॅन्सल करून जर VGTI CS घेतलं तर हे इकडं लगेच डिस्प्ले होऊन जातं. त्याच्यामुळे स्पॉट राऊंड हा पूर्ण प्रकारे त्याला नावानेच कळतं की ऑन स्पॉट जो प्रेझेंट असेल त्याला तिकडे भेटेल ॲडमिशन. सो सगळ्यात इम्पॉर्टंट तेच आहे की तुम्हाला त्या कॉलेजमध्ये प्रेझेंट राहावं लागेल. भले तुमचा चान्स असो नसो, तुमच्या रँकला यायला खूप वेळ असो, पण तिकडं प्रेझेंट राहायला महत्त्व आहे. कारण की ते आपलं नाव म्हणजे ते एक रँकपर्यंत म्हणजे जेव्हा पण एक ॲडमिशन द्या, समजा ते 10,000 रँकपर्यंत ॲडमिशन देत आहे, तर ते 3 म्हणतात 10,000 रँकच्या खाली कोणाला या ब्रांचला ॲडमिशन घ्यायचं आहे का? जर तुम्ही हँड रेज केला आणि पुढे गेले तर ते त्या विद्यार्थ्याला सोडून जर तुमची रँक कमी असेल तर तुम्हाला देतात. म्हणजे बेस्ड ऑन ती कॅटेगरीची सीट वगैरे जी काय असेल ती. आणि तर मग आणि स्पॉट राऊंडचं काही फिक्स शेड्यूल नसतो. ते तुम्हाला म्हणजे आधी ते रँक प्रमाणे बसवतात. ज्यांचे खूप लवकर रँक्स येतात त्यांना वरती बसवतात आणि मग ज्यांच्या रँकला वेळ तसे त्या हिशोबाने ते बोलवतात. आणि जे पण टाइम तुम्हाला दिलाय मोस्टली त्या टाइमपर्यंत रँक वाईज ते टाइम डिसाईड करतात. तर त्या टाइमपर्यंत तुम्ही तिकडे प्रेझेंट राहिले पाहिजे. हे इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा तुम्ही तिकडे जाता तेव्हा तुमच्याकडे तुमचे सगळे डॉक्युमेंटची झेरॉक्स
तुमची जी काही तिकडे फीज लागणार आहे, आता जसं COEP ला जेव्हा मी गेलतो तेव्हा आमची होती 90,600 फीज. तर तेवढी रेडी ठेवायची आणि तुमचे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे भले झेरॉक्स, कारण की तुम्ही पास्ट कॉलेजमध्ये ओरिजिनल सबमिट करून आलेले असतात, तर पूर्ण झेरॉक्स ठेवायची. तुमचं मार्कशीट वगैरे जेवढे काही डॉक्युमेंट्स तुम्ही ते फॅसिलेशन सेंटरला वगैरे जे दिलेत ते सगळे. मग तिकडे एक सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होतो की या ब्रांचला इकडे या कॅटेगरीची ही सीट आहे. तर मग ते आधी विचारतात की बिलो 10,000 इज एनीवन इंटरेस्टेड. मग ते तुम्हाला डिसाईड करायचं की तुमचा रँक जर आला तर तुम्हाला ही सीट आहे, ही ब्रांच आहे, तुम्हाला घ्यायची आहे का नाही असं ते विचारतात. जर तुम्ही येस म्हणले देन ते नेक्स्ट प्रोसिजर स्टार्ट करतात. जर तुम्ही नो म्हणले तर तुम्हाला तिकडेच बसवतात आणि मग बाकीच्यांना नेक्स्ट जेवढे पण रँक्स आहेत त्यांना चान्स देतात. हा स्पॉट राऊंडला पूर्ण म्हणजे अटेंटिव्हली म्हणजे अटेंड करावा लागतो, कारण की म्हणजे खूपदा लकच्या बेसिसवरती पण असतं की समजा जे तिकडं प्रेझेंट आहे, भले जो त्याचा रँक तुमच्यापेक्षा वरती आहे, समजा तुमचा 10,000 आणि त्याचा 11,000च्या अराउंड आहे, पण तो तिकडं प्रेझेंट आहे, सो त्याला ऑलवेज फर्स्ट प्रायोरिटी भेटेल, कारण की तुम्ही तिकडं प्रेझेंट नाहीये. सो स्पॉट राऊंडचं एकच मिनिंग आहे की तुम्हाला तिकडं प्रेझेंट राहावं लागेल. आता जसं जर तुमच्यापैकी काही मुलांचं जर टार्गेट असेल की मला PICT मध्ये पण करायचं आहे, COEP मध्ये करायचं आहे, VIT मध्ये करायचं आहे, तर त्याला आपण एक करू शकतो की तुमच्या पॅरेंट्सला किंवा भावाला वगैरे दुसऱ्या कॉलेजेसमध्ये पाठवून तुम्हाला जे सगळ्यात फिजिबल कॉलेज वाटते की इकडं माझं लास्ट म्हणजे इकडे सगळ्यात इम्पॉर्टंट ॲडमिशन भेटणं, तिकडे तुम्ही थांबून दुसरीकडे तुमच्या पॅरेंट्सला पाठवू शकता. आणि त्यांच्याकडे पण डॉक्युमेंटची झेरॉक्स लागते आणि तिकडे एक लेटर लागतो की आय एम ऑन द बेसिस ऑफ माय चिल्ड्रन, असं ते स्टुडंटकडनं ते घेतात साईन करून की जर तुमचे पॅरेंट्स आले तर हीच म्हणजे प्रोसिजर असते स्पॉट राऊंडची. आता जर माझं सांगायचं झालं तर मोस्टली कम्प्युटरचे सीट राहत नाही एंडिंगपर्यंत, पण ह्यालाच तर स्पॉट राऊंड म्हणतात की कधी कोणती सीट रिकामी होईल ह्याची काही गॅरंटी नसती आणि हे कधीच प्रेडिक्टेबल नसतं स्पॉट राऊंड. सो माझं ॲडमिशन झालं तर लास्ट डेला माझं ॲडमिशन झालं अराउंड, आणि ह्याच्यात काही टाइम रेस्ट्रिक्शन नसतं कॉलेजला की त्यांना जेव्हा लागेल जेव्हा ते लंच ब्रेक घेऊ शकतात, जेव्हा त्यांना वाटतंय तेव्हा ते स्पॉट राऊंड एंड करू शकतात. आणि ते डिपेंड ऑन वॅकन्सी, जेव्हा वॅकन्सी पूर्ण 0 होऊन जातात तेव्हा त्या कॉलेजचा स्पॉट राऊंड संपतो. आणि जे पण ते नेक्स्ट शेड्यूल आहे वगैरे, जेव्हा नेक्स्ट स्पॉट राऊंड कुठं करतील हे सगळं त्यांच्या कॉलेजच्या वेबसाईटवर चालू असतं. आणि सगळ्यात म्हणजे एक मेजर डिफिकल्टी जी मी फेस केली ती COEPच्या स्पॉट राऊंडला, म्हणजे खूप कॉलेजमध्ये नेटवर्कचा इश्यू येतो थोडासा, म्हणजे कारण की ऑडिटोरियममध्ये असतात, सो नेटवर्कचा इश्यू येतो. तर फक्त तेवढं म्हणजे त्याची तुम्ही काळजी घ्या, जिकडे नेटवर्क वगैरे येतं किंवा त्याचं थोडीशी काळजी घ्या. आणि अजून जर सांगायचं राहिलं तर मग तिकडचे मोस्टली टीचर्स हेल्प करतात तुम्हाला की कसं काय आहे. तुमचे डॉक्युमेंट्सचे जवळ, आता समजा तुम्हाला स्पॉट राऊंड अटेंड करायचं आहे तर त्याचे सेट वाईज डॉक्युमेंट्स लावून जा की हे 7-8 डॉक्युमेंट्स मला लागणार आहेत. सो मी सेट वाईज डॉक्युमेंट लावून जातो. पासपोर्ट साईज फोटो लागतात, जे काय आहे जे तुम्हाला रिक्वायर्ड असतील ते सगळे. आणि मग जेव्हा तुम्ही म्हणता की येस, समजा मला ॲडमिशन भेटलं 10,000 रँकवरती, की ते तुम्हाला विचारतात 10,000 रँक तुमच्यासाठी मॅन्युफॅक्चरिंगची ही सीट ओपन आहे, आर यू इंटरेस्टेड ऑर नॉट. जर तुम्ही नो म्हणले तर ठीक आहे, तर तुम्हाला म्हणतात तुम्ही साईडला बसून घ्या. जर तुम्ही येस म्हणले तर फर्दर प्रोसेस स्टार्ट होते. जेव्हा तुम्ही ॲडमिशन घ्यायला जातात तेव्हा तुमचा रँक 3दा अनाऊन्स करतात की या रँकच्या खाली कोण आहे का ज्याला या ब्रांचमध्ये या कॅटेगरीमध्ये इंटरेस्टेड आहे, असं 3दा अनाऊन्समेंट होतं. जर त्यांच्यात कोणी ऑब्जेक्शन उचललं तर ठीक आहे, तर मग त्याला चान्स देतात की रँक वगैरे बघून, जर त्याचा कमी असेल तर त्याला देतात. जर कोणीच ऑब्जेक्शन नाही उचललं तर तुमचं ॲडमिशन होऊन जातं. मग जी काही प्रोसिजर आहे ते समजा जी तुमची पास्ट ॲडमिशन आहे ती कॅन्सल करावी लागते वगैरे. आणि त्याला पण एक CET सेल एक अशी डेट आणि टाइम देतं की समजा ह्या दिवशी 5 वाजेपर्यंत सगळे ॲडमिशन झाले पाहिजे. तर जेव्हा तुम्ही कोणत्या पण नवीन ॲडमिशन तेव्हा तुम्हाला जुनी सीट तुमची कॅन्सल करावी लागते, जी का VITच्या स्पॉट राऊंडला रिफ्लेक्ट होईल. जेव्हा समजा तुम्ही इकडं XYZ ह्या कॉलेजला समजा ॲडमिशन घेतलं तर तुम्ही 5 ज्या कॉलेजमध्ये होते तिकडची तुमची सीट
कॅन्सल होईल आणि तिकडे त्यांच्या स्पॉट राऊंडला रिफ्लेक्ट करेल की इकडे ही सीट वॅकंट आहे. सो हीच प्रोसेस असते स्पॉट राऊंडची. बेसिकली तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतात सगळं, आणि मग तुम्हाला इकडे टाइम देतात तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी. मग तुम्हाला तुमच्या पास्ट कॉलेजमधून ते आणावे लागतात. बस हीच एक ओव्हरऑल ब्रॉड आयडिया आहे स्पॉट राऊंड बद्दल. आणि ह्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट जसं त्या ह्याच्यातच दिलेलं आहे, स्पॉट राऊंड ऑन स्पॉट जे प्रेझेंट असेल त्याला प्रायोरिटी भेटते. आणि ॲट लास्ट जेव्हा तुमचे सगळे हे होतात की जेव्हा सगळे राऊंड्स होतात, त्यांचे पण कॉलेज स्पेसिफिक राऊंड्स असतात. तर जेव्हा समजा कोणत्या कॅटेगरीची सीट नाही राहिली तर ती ओपनला ॲट द एंड कन्वर्ट होते, तर ते पण होऊ शकतं. सो त्याच्यामुळं ही एक ब्रॉड आयडिया ज्याच्या स्पॉट राऊंड मध्ये जे होतं. थँक्यू. ठीक आहे. साक्षी पुढे. ओके, सो तुझ्या 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि हॉस्टेल फीज, कॉलेज कॅम्पस कसं आहे, तर ह्याबद्दल काही शेअर करशील? आता माझा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स खूप अमेझिंग आहे. जसं आता स्टार्टिंगला म्हणजे ऍडमिशन झाल्या तर कॉलेजमध्ये जर तुमचं फर्स्ट इयर तर फुल कॉमनच असतं की सगळ्या ब्रांचेसची मुलं तुमच्यासोबत असतात, न्यू ग्रुप बनतात वगैरे. म्हणजे तेव्हा खूप म्हणजे आता हॉस्टेलमध्ये जेव्हा मी होतो तेव्हा खूप जण होम सिकनेस फेस करतात की घरची आठवण येते कंटिन्युअस. म्हणजे खूप जणांना हॉस्टेलला स्टार्टिंगला करमत नाही वगैरे, पण जसं जसं टाइम पास होतं तसं तुम्हाला यूज टू होऊन जातात तुम्ही त्या गोष्टीला, की मग असं आहे तुमचं डेली रुटीन बसून जातं. मग तुमचं जे मेसचं जे जेवण आहे ते तुम्हाला स्टार्टिंगला नाही आवडत कारण की तुम्हाला घरची सवय वगैरे असते. पण जर माझं कॉलेजचं सांगायचं झालं तर COEP ची मेस खूप चांगली आहे बाकीच्या कॉलेजेसपेक्षा. बाकी हा म्हणजे जसं हॉस्टेलला सांगायचं झालं तर एका रूमला 4 जण असतात. COEP मध्ये हॉस्टेलसाठी पण एक वेगळी लिस्ट लागते, ती पण बेस्ड ऑन तुमची रँक, पर्सेंटाईल, कॅटेगरी ह्याच्या सगळ्याच्या बेसिसवर असते. ते सगळं पण तुम्हाला COEPच्या वेबसाईटवरच भेटेल. जर तुम्हाला स्पॉट राऊंड करायचं आहे तर तुम्हाला एक काळजी घ्यायची की कंटिन्यू तुम्ही त्या कॉलेजचं वेबसाईट चेक करत राहा. आणि जर तुम्ही स्पॉट राऊंडला पार्टिसिपेट करणार असाल तर कोणत्याच तुमच्या पास्ट कॉलेजला हॉस्टेलचं ॲडमिशन घेऊ नका, कारण की त्याची फीज मोस्टली रिफंड होत नाही. त्याच्यामुळे ही काळजी घ्या. आणि जर सांगायचं झालं तर माझ्या वेळेस हॉस्टेलची फीज आम्हाला होती 45,000 प्लस 5,000 डिपॉझिट होतं. सो तुम्हाला हे सगळं एक म्हणजे बॅकअप ऑप्शन म्हणून तुम्हाला काही स्पेसिफिक अमाऊंट तुम्ही डिसाईड करून तेवढी तुमच्यासोबत कॅरी करा. कारण की तुमची जी जुनी ज्या कॉलेजमध्ये अमाऊंट आहे ती तुम्हाला लगेच रिफंड होणार नाही, पण त्याला वेळ लागतो, 3-4 दिवस लागतात, पण होती. जर तुम्ही CET सेलच्या दिलेल्या टाईमच्या पहिले केली तर काहीतरी 1,000 रुपीज कट होतात, पण म्हणजे मेजरली काय होत नाही. बस. आणि म्हणजे माझी जर COEPची जर्नी सांगायची झाली तर COEP मध्ये एक्स्ट्रा करिक्युलर खूप काही होतं. फॅकल्टीज पण खूप चांगले आहेत, सपोर्टिव्ह आहेत. तुम्हाला जर काय कोणते डिपार्टमेंट्स आहेत, कोणते फेस्ट आहे, कोणते क्लब्स आहेत वगैरे. आता जर COEP सांगायचं झालं तर COEP मध्ये अराउंड 57 क्लब्स आहेत. म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये तुम्हाला जे इंटरेस्टेड आहेत ते सगळं तुम्ही करू शकता COEP मध्ये. आणि COEP मध्ये एक्स्ट्रा करिक्युलरला खूप जास्त सपोर्ट पण करतात आणि खूप जास्त चान्सेस पण असतात. कारण की COEP आधी एक फक्त ऑटोनॉमस कॉलेज होतं गव्हर्नमेंट, बट आता COEP एक स्वतःची एक गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी झाली आहे, कॉलेज COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. अजून बाकी तुम्हाला इकडे पीअर ग्रुप खूप चांगला भेटतो, खूप स्टुडियस लोक आहेत सगळे आणि खूप कॉम्पिटिटिव्ह नेचर असतो इकडं.
म्हणजे तुम्हाला जर जसं तुम्ही जसं आता मी थर्ड इयरला आलो तर खूप कॉम्पिटिशन असते पॉइंटरसाठी. CGPAच्या बेसिसवर असतं. एक गुड CGPA जर मेंटेन केला तर तुम्हाला प्लेसमेंटला खूप फायदा होतो वगैरे. असं एवढी सगळी आहे म्हणजे एक COEPची माझी जर्नी, जी खूप मेमरेबल आहे आणि खूप सारं म्हणजे मी एक्स्ट्रा करिक्युलर कॉलेजमधून शिकलो बस. तर जुगनू कॉलेजच्या इंटर्नशिप बद्दल काय सांगशील? हॅलो, आवाज येतो? हां. जेव्हा मी सेकंड इयरला होतो तेव्हा आम्हाला कॉलेजने काही कंपल्सरी नव्हतं केलं की सेकंड इयरला इंटर्नशिप कंपल्सरी म्हणून. आम्हाला थर्ड इयरला कंपल्सरी होती तेव्हा. पण आता काही कॉलेजचे नॉर्म्स चेंज झालेत की सेकंड इयरला पण कंपल्सरी इंटर्नशिप केली आहे आणि कॉलेज हेल्प करते इंटर्नशिपसाठी तुम्हाला सेकंड इयरला, परत थर्ड इयरला. आता मी करंटली इंटर्नशिप करतोय फोर्स मोटर्स लिमिटेड आकुर्डीला, आणि जी पूर्ण कॉलेजनेच दिली आहे. आणि बाकी जसं ग्रुपवाल्यांना म्हणजे जे काय आहे कम्प्युटर वगैरे यांना हॅकेथॉन्स वगैरे असतात. कॉलेजमध्ये खूप कॉम्पिटिटिव्ह लेवलवर हॅकेथॉन्स चालतात, म्हणजे जसं मास्टर कार्डचे झाले वगैरे, ज्याच्या बेसिसवरती पण तुम्हाला इंटर्नशिप वगैरे भेटू शकते, ती पण विथ गुड स्टायपंड. आणि जर एम ग्रुपचं बघायचं झालं तर एम ग्रुपला पण इंटर्नशिपसाठी खूप सारी कंपनीज येतात. आणि सेकंड इयरला इंटर्नशिप करायची असती, थर्ड इयरला म्हणजे मी सेकंड इयरला पण केली, थर्ड इयरला पण केली. आता करंटली 2 महिन्याची इंटर्नशिप चालू आहे फोर्स मोटर्सला. कॉलेज वेबसाईटवर जे प्लेसमेंट सांगितले जातात तर ते काही खरे आहेत का? की एवढं एवढं पॅकेज असतं वगैरे? हो, म्हणजे आता कॉलेजवर ते म्हणजे जे डिस्प्ले करतात ते फुल्ली खरं असतं आणि त्याच्यात तुम्ही एक बघत असाल की एनरोल्ड किती स्टुडंट्स आहे याच्यावर डिपेंड करतं. आता खूप सारे ब्रांचेस असे आहेत की ज्याच्यात स्टुडंट्स मोस्टली काही सिव्हिल सर्व्हिसेसची प्रॅक्टिस करतात, काही रिसर्चमध्ये जातात, काही हायर एज्युकेशनसाठी जातात. हे सगळं पण त्याच्यात मॅटर करतं. जसं आता सिव्हिल इंजिनिअरिंगला झालं. माझे खूप सारे बॅचमेट्स म्हणजे प्लेसमेंटला बसत नाही वगैरे, ज्यांचं सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये इंटरेस्टेड आहेत जे, ते पण खूप चांगला कल्चर आहे कॉलेजमध्ये की खूप सारे, जसं तुम्ही आता बघितलं बीरदेव डोने म्हणून एक जण आहे, जो आता रिसेंटली IPS बनलाय, तो पण एक COEP ॲल्युमिन आहे. सो म्हणजे असं सिव्हिलवाल्यांचा ह्याच्यात इंटरेस्ट असतो. आणि काही आता समजा मेटलर्जी माझी ब्रांच झाली तर खूप जण हायर स्टडीजला जातात, MS ला किंवा रिसर्चमध्ये जातात, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ज्याचं जर्मनीमध्ये खूप मोठा हब आहे असं. त्याच्यामुळे तिकडे एनरोल्ड स्टुडंट्स हे बघणं इम्पॉर्टंट आहे. आणि पर्सेंटेजवर जास्त मॅटर नाही करत, कारण की मोस्टली COEP मध्ये क्वालिटी ऑफ कंपनीज खूप चांगले आहेत आणि ज्यांचे पॅकेजेस बाकीच्या कॉलेजपेक्षा कम्पेरेबली खूप चांगले आहेत COEP मध्ये. आणि तुम्ही जे काय जी प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स आहे ते सगळं तुम्ही वेबसाईटवर बघू शकतात. आणि अजून जे कॉलेजचे फॅकल्टीज आहेत ते पण खूप हेल्प करतात प्लेसमेंटसाठी वगैरे, की प्लेसमेंटची तयारी कशी करायची. परत एक कॉलेजचं जर तुम्ही बघायचं झालं तर आता आमचं एक पोर्टल आहे सुपरसेट म्हणून, ज्याच्यावर आम्हाला लॉग इन करावं लागतं, ज्याच्यावर आमचं CGPA, ग्रेड्स, तुम्ही काय केलं, एक्स्ट्रा करिक्युलर काय केलं, हे सगळं त्याच्यावर अपडेट करावं लागतं. सॉरी. मग जेव्हा कंपनी येते तेव्हा आम्हाला त्याच्यातून एक नोटिफिकेशन येतं की दिस कंपनी इज देअर फॉर इंटर्नशिप, आर यू इंटरेस्टेड. जर आपण इंटरेस्टेड केलं तर कंपनीला ऑटोमॅटिकली आपला जो रेझ्युमे तो जातो. सो काही कंपनीचे असे क्रायटेरिया असतात की रेझ्युमे शॉर्ट लिस्टिंग और बेस्ड ऑन इंटरव्ह्यू वगैरे, या सगळ्यांच्या बेसिसवरती मग कंपनी तुम्हाला सिलेक्ट करते. बस एवढाच एक ब्रॉडली प्लेसमेंटचा असा सिनेरिओ असतो. इंटर्नशिपचा पण ओके. सेम. जुगनू, तुला ज्या ब्रँचमध्ये ऍडमिशन भेटलं आहे त्या कोर ब्रांच बद्दल तुझा एक्सपिरियन्स काय असेल? आता म्हणजे जसं मेटलर्जी अँड मटेरियल सायन्स जर तुम्ही म्हणता तर खूप रेअर ब्रांच आहे. मी तर म्हणेल मोस्टली फक्त IITs मध्ये प्रेझेंट आहे. आणि म्हणजे आधी जेव्हा मी ह्या ब्रांचसाठी ॲडमिशन घेतलेलं तेव्हा मला त्याचं जे फ्युचरमध्ये पोटेन्शियल आहे तेवढं एवढं माहिती नव्हतं. कारण की आता जेव्हा पण एक कंट्री, म्हणजे आमचे एक फॅकल्टी म्हणतात की जेव्हा पण एक कंट्री प्रोग्रेस करते तेव्हा सगळ्यात इम्पॉर्टंट त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं. आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे फुल्ली डिपेंडंट ऑन मेटल्स आहे. सो मेटलर्जी अँड मटेरियल सायन्स मीन्स बेसिकली तुम्ही जे मेटल्स जे पण बघताय तुमच्याकडे, मेटल्स, ॲलॉयज,
त्याचं सगळ्यांचं जे म्हणजे कॉम्पोजिशन आहे, जे काय स्ट्रेंथ आहे, हार्डनेस आहे वगैरे, परत त्याच्या म्हणजे कोणत्या प्रॉपर्टीसाठी कोणता मेटल यूज करायचा, जर त्यांचं टेस्टिंग, फेलियर ॲनालिसिस, परत जर मटेरियल सायन्समध्ये गेले तर तुम्ही नॅनो टेक्नॉलॉजी, सिरॅमिक्स ह्याच्या रिलेटेड सगळं काय खूप डीपमध्ये आणि इंटरेस्टिंग ब्रांच आहे खूप. आणि जे खूप जण ही ब्रांच मोस्टली रिसर्चमध्ये जाण्यासाठी घेतात, कारण की मेटलर्जिस्ट ही खूप कंपनीजला आता नीड आहे. आणि फ्युचरमध्ये म्हणजे जसं जसं इंडिया प्रोग्रेस करेल, सो या ब्रांचची अजून हे वाढत जाईल. आणि जर मी सांगायचं झालं माझ्या ब्रांच, जसं तुम्ही आता बघताय की स्टार्ट आणि पॅकेज थोडं स्लो आहे, पण खूप रेअर ब्रांच आणि खूप नीड आहे इंडियाला. जर तुम्ही सांगायचं झालं मेटलर्जी अँड मटेरियल सायन्सची, तो जसं आता सेमीकंडक्टर तुम्ही बघताय बूम होत आहे, सो त्याच्यात जी नॅनो टेक्नॉलॉजी यूज होती वगैरे ते सगळं सिलेबसमध्ये. आता जसं आम्हाला सिलेबसमध्ये आयन कार्बाईड डायग्राम आहे, करोजन टेस्टिंग आहे, टेन्साईल टेस्टिंग आहे. तर आमच्या सिलेबसमध्ये स्ट्रक्चरल मेटलर्जी असं खूप काही काही रिलेटेड आहेत गोष्टी, की ज्याच्याने आपल्याला फ्युचरमध्ये खूप हे होतं बेनिफिट. बरं, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे प्रश्न आहेत की ज्यांना लो पर्सेंटाईल आहेत किंवा मग त्यांनी कोर ब्रांचेस म्हणजेच या टॉप कॉलेजेसच्या मेटलर्जी असो, इलेक्ट्रिकल असो, सिव्हिल मेकॅनिकल किंवा ज्या काही असतील त्या, मग या लो पर्सेंटाईल वाल्या स्टुडंटनी नक्की ह्या ब्रांचेस सिलेक्ट करायच्या की टियर 3 मध्ये CSIT सिलेक्ट करायचं? आता तुला 88% होते, नक्कीच 88% वर टियर 3 मध्ये CSIT किंवा AIDS वगैरे ब्रांच मिळाली असती, पण नक्की मग तू सजेस्ट काय करशील या विद्यार्थ्यांना? आता बेसिकली तुमचं आता ह्या स्टेजला असं रेडी पाहिजे की तुम्ही ब्रांचला प्रेफर करताय का कॉलेजला. माझं हे फिक्स्ड होतं की मला एकतर एम ग्रुप म्हणजे मेकॅनिकल रिलेटेड काही ते ब्रांच पाहिजे होती आणि कॉलेज चांगलं पाहिजे होतं, कारण की जे पिअर ग्रुप तुम्हाला या कॉलेजमध्ये भेटणार आहे ते मोस्टली तुम्हाला टियर 3 मध्ये भेटणार नाही, जे ब्रिलियंट माइंड्स जे या कॉलेजमध्ये आहेत वगैरे तसं. तर तुम्ही आधी हे डिसाईड करा की तुम्हाला नेमकी इंटरेस्ट आहे किंवा नेमकी जायचंय कशात. जर समजा तुमचं असेलच की कम्प्युटर हे पाहिजे, तर तुम्ही जाऊ शकता खालच्या ह्याच्यात. पण जे तुम्हाला जे इकडं ज्या क्वालिटी ऑफ एज्युकेशन, जे क्वालिटी ऑफ फॅकल्टी, क्वालिटी ऑफ स्टुडंट जे भेटणार आहे ते तिकडे थोडं मिसिंग असतं. सो तुम्ही आधी हे डिसाईड करा की तुम्ही कॉलेज प्रेफर करताल का ब्रांच. आणि याच्यात खूप सारे फॅक्टर्स पण अफेक्ट करतात, जसं लोकेशन कॉलेजचं, तुमच्या घरापासून किती लांब आहे, नेमकी समजा पुण्यामध्ये करताय, मुंबईमध्ये, ते कोणत्या लोकॅलिटीमध्ये, त्या सराउंडिंग कसं आहे तिकडं, म्हणजे स्टुडंट्समध्ये कोडिंग कल्चर कसं, जसं तुम्ही आता ई ग्रुपमध्ये बघायला कोडिंग कल्चर कसं आहे, फॅकल्टीज कशा आहेत, म्हणजे कोणत्या काय काय लेवलच्या फॅकल्टीज आहेत. सो त्यांचं समजा जे काय आहे तिकडं पेपरची क्वालिटी कशी येते, पेपर बनवतात कोण, जे फ्युचरमध्ये ॲल्युमिनाईज बघा तुम्ही या कॉलेजमधून कोण कोण पासआउट झालंय, हे सगळं एक ब्रॉडली स्टडी करून तुम्ही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फीसचं पण थोडं हे द्या, की समजा जर तुम्हाला टियर 3 कॉलेजमध्ये खूप जास्त फीज असेल, सो तुम्ही ऑलवेज जे टियर 1 कॉलेज आहे त्याच्यात दुसऱ्या ब्रांचेसला, म्हणजे जे तुम्हाला असं वाटतं की कोडिंग रिलेटेड नाही आहे, जसं सॉफ्टवेअर ब्रांचेस सोडून दुसऱ्या ब्रांचेसला जाऊ शकता. आणि जसं तुम्ही सांगायला गेलं की जर तुम्ही मेकॅनिकलवरून पण IT मध्ये जाऊ शकतात, असं काही नाही की नाही जाऊ शकत. फक्त जे ते आहे की तुम्हाला स्वतःहून तेवढं तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट शिकावं लागेल किंवा जे तुमचे पियर्स आहेत त्यांच्याकडून शिकायचं. आणि मोस्टली कंपनीज असं काही रेस्ट्रिक्शन ठेवत नाही की आम्हाला ह्याच ब्रांचेसमधून पाहिजे. काही कंपनीजचं असतं की कोर ह्याच ब्रांचमधून पाहिजे, पण खूप कंपनीज अशा असतात की कोणी पण ज्याला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आलं पाहिजे आणि ज्याने ते टेस्ट ॲप्टिट्यूड वगैरे जे पार केलं, सो ते घेऊ शकतात ते प्लेसमेंटसाठी तुम्हाला. असं म्हणजे तुम्ही नंतर पण स्विच करू शकता असं. तर ज्यांना पॅरेंट्सला किंवा स्टुडंट्सला काही डाऊट असेल तर ते विचारू शकतात. ज्या पण पेरेंट्सला त्यांचे प्रश्न आहेत काही किंवा ज्यांना पण विद्यार्थ्यांना देखील कोणाला काही प्रश्न असतील तर डायरेक्टली माईक उघडा आणि तुमचा क्वेश्चन विचारा. ओके. माझी कॅटेगरी ओपन होती. तर जसं COEPचं सांगायचं झालं तर जोपर्यंत म्हणजे ही माझी लास्ट बॅच आहे, जोपर्यंत
ब्रांच चेंज हा ऑप्शन होता COEP मध्ये, पण आता ब्रांच चेंज हा ऑप्शन बंद केलाय कॉलेजने. सो ते प्रत्येक कॉलेजवर डिपेंड करतं. आता COEPचं मी तुम्हाला सांगू शकतो, बाकी कॉलेजेसचं तुम्हाला तिकडे जाऊन विचारावं लागेल त्यांच्या ऍडमिशन सेलला वगैरे. थँक्यू. बरं ठीक आहे, अजून काही कोणाचे क्वेश्चन्स? कॉलेज लिस्ट बद्दल कोणाचे काही क्वेश्चन आहेत का, किंवा कशाचे पण? एक जणांनी विचारले कोर ब्रांचेस वालों को सॉफ्टवेयर के इसमें बैठने देते. वैसे अभी वो फुल्ली कंपनी और तुम्हारे कॉलेज के ट्रेनिंग और प्लेसमेंट ऑफिस के ऊपर रहता है कि अगर कंपनी ने बोला की हमें बाकी ब्रांचेस के भी चलेंगे, तो फिर तर मग ट्रेनिंग अँड प्लेसमेंट एलिजिबल टू ऑल ब्रांचेस करतील, किंवा जर त्यांचं ब्रांच स्पेसिफिक असेल तर मग तसं असतं. पण मोस्टली तुम्ही बसू शकता, म्हणजे समजा सॉफ्टवेअरच्या पण कंपनीत जर तुम्हाला. हां. पर्सेंटेज मध्ये सांग की नक्की कॉलेजमध्ये येणाऱ्या कंपन्या किती पर्सेंट कंपन्या कोर ब्रांचेससाठी अलाउड करतात, आणि किती नक्की त्यांचं ॲव्हरेज पॅकेज राहतं, किंवा त्यांचा काही फरक राहतो का? फरक तर नक्कीच राहत असेल, तर मग हा फरक कसा असतो? म्हणजे पर्सेंटेज मध्ये सांग फक्त की एवढे पर्सेंट कंपनीज इलिजिबल करतात किंवा एवढं नाही करत. म्हणजे असं मी आता जर तुला सांगायचं झालं तर मग की असं असतं की काही कंपनीला ज्यांना कोडर्सच पाहिजे असतात, तर ते बघतात की ह्यांचं पूर्ण एज्युकेशन पण कोडिंगमध्ये झालं पाहिजे, सो ते अलाव करत नाही. आणि काही असं असतात की ज्यांना हे आवडतं की मुलांनी या ब्रांचमध्ये असून सुद्धा हे ॲप्टिट्यूड क्रॅक केलंय, सो त्यांना त्याचा प्राऊड असतो आणि मग ते म्हणतात की अलाव टू ऑल. जर तुम्ही त्यांचं ॲप्टिट्यूड क्लिअर केलं आणि सगळं जर क्लिअर केलं तर यू आर डन, म्हणजे तर तुम्ही बसू शकता प्लेसमेंटला आणि तुम्ही कॉम्पीट करू शकता तुमच्याच कोडिंगवाल्या मित्रांसोबत असं. अजून काय क्वेश्चन? हॉस्टेलची फीज विचारली एका जणाने. माझ्या वेळेस हॉस्टेलची फीज होती 45,000 प्लस 5,000 डिपॉझिट, म्हणजे अराउंड 50,000. जी अपडेटेड फीज आहे तुम्ही, आता मला माहिती नाही तेवढं, तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटवर बघू शकता अपडेटेड हॉस्टेल फीज म्हणून. ठीक आहे, अजून काही कोणाचे ऑप्शन फॉर्मवर काही? एक किसी ने तो भी पूछा है की गर्ल्स के लिए मैकेनिकल ब्रांच कैसी है. तर आता जर आमच्याच बॅचचं जर हे घेतलं तर मेकॅनिकलमध्ये असा रेशो आहे की अराउंड 60% बॉयज आणि 40% गर्ल्स है, म्हणजे काही मेजर डिफरेंस नहीं है. मतलब उसमें कुछ मेजर डिफरेंस नहीं है कि मतलब बॉयज स्पेसिफिक ब्रांच है, या बहुत सारे मतलब लड़कियों भी मैकेनिकल लेती है. अभी मेटलर्जी में भी रेशो उसके आसपास ही है. सो ऐसा कुछ नहीं है, मतलब वो इंटरेस्ट पे होता है. एकाने विचारलंय कॅप राऊंडसाठी पहिले दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन. कॅप राऊंडसाठी नाही, स्पॉट राऊंडसाठी तुम्ही घ्यायला पाहिजे. म्हणजे जर समजा तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये काही कोणतं कॉलेज चांगलं भेटलं नाही, तर तुमच्याकडे बॅकअप पाहिजे. सो तुम्ही त्याच्यात कॅप राऊंडमध्ये जे कॉलेज भेटले ते फिक्स करून तिकडे तुमची सीट बुक करून मग स्पॉट राऊंडसाठी जायला पाहिजे. ॲव्हरेज पॅकेज एक्सपेक्टेड इन एम टाईप ब्रांचेस, त्याच्यात पण आता जसं तुम्ही बघायला गेलं की सिव्हिलला प्लेसमेंट म्हणजे खूप जण प्लेसमेंट घेत नाहीत. सो जर तसं बघायला गेलं तर अराउंड 10 LPAच्या आसपास ॲव्हरेज पॅकेज आहे.
AIDS आणि AIML बद्दल पण प्रश्न विचारलाय, कोणती चांगली ब्रांच आहे याबद्दल आपण व्हिडिओ बनवलेलाच आहे तसं पण, तरी तू एकदा सांगून टाक. आता AIDS आणि AIML म्हणजे आता याच्यात कसं आहे बेसिकली की तुमचे हे स्पेशलाइज्ड ब्रांचेस आहेत, म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये पण तुम्ही AI रिलेटेड आता याच्यात तुम्ही हे बघितलं पाहिजे की तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये AIDS भेटतं आणि कोणत्या याच्यात AIML भेटतं. जास्त काही मेजर डिफरन्स नसेल, पण मी तर म्हणेल मोस्टली तुम्ही सॉफ्टवेअर म्हणजे कम्प्युटर ENTC अशा ब्रांचेसला जा रॅदर दॅन स्पेशलायझेशन. म्हणजे जसं तुम्ही आता कम्प्युटरला गेले तर त्याच्यात असं स्पेशलाइज्ड AI वगैरे पण म्हणजे एका सेमिस्टरला असं तुम्ही जाऊ शकता की मला AI मध्ये मायनर्स आणि हॅलो एक हॅलो मिनिट. हा व्हॉइस कट झाला होता जुगनू, परत एकदा बोल, जे बोललास ते परत बोल. आता जसं COEP मध्ये मी तर म्हणेल रॅदर दॅन तुम्ही AIDS AIML ह्याच्यापेक्षा तुम्ही काही कोर म्हणजे जसं कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग ही पण खूप चांगली ब्रांच आहे आणि खूप रेअर पण ब्रांच आहे आणि ज्याचा इंडस्ट्रीमध्ये यूज खूप आहे. तर तुम्ही रॅदर दॅन AIDS और AIML हे प्रेफर करा. आणि जसं आता आमच्या कॉलेजमध्ये आहे की कम्प्युटरमध्ये तुम्ही ऑनर्स मायनर्स म्हणून एक असतो की जर तुमचा CGPA चांगला असेल तर तुम्हाला चान्स भेटतो की तुम्ही ह्याच्यातला कोणता कोर्स घेऊ शकता. तर तुम्ही ते पण करू शकता की कम्प्युटर घेऊन हे कोर्स करायचा. सो ते जास्त बेनिफिशियल राहील माझ्या हिशोबाने. ठीक आहे. अमरनाथ गुप्ता विचारतोय की वाय यू चूज मेटलर्जी ओव्हर CSE, व्हॉट वॉज युअर माइंडसेट ॲट दॅट टाइम? आता माझं असं आहे की माझं ऑलरेडी डिसाइडेड होतं की मला फ्युचरमध्ये बिझनेस करायचं आहे, कारण की मी एक बिझनेस फॅमिलीमधून येतो. सो कम्प्युटरमध्ये बिझनेस करणं म्हणजे लिटिल डिफिकल्ट, कारण की ह्याच्यात तुम्हाला डेली अपडेट व्हावं लागतं किंवा डेली तुम्हाला ह्याच्यात शिकत राहावं लागतं. रॅदर दॅन जसं मेकॅनिकल मेटलर्जी ही एक ऑर्थोडॉक्स प्रोसेस आहे, म्हणजे ज्याच्यात जास्त काही चेंजेस होत नाही, फक्त काही मिनिमल अपग्रेडेशन थोडेसे चेंजेस होतात, ज्याच्यात म्हणजे जास्त लवकर चेंजेस होत नाही. आणि जर तुम्ही बिझनेस पर्स्पेक्टिव्ह रिसर्च पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर खूप चांगली ब्रांच आहे आणि खूप पोटेन्शियल पण आहे. ठीक आहे. नेक्स्ट, ब्रांच बद्दल किंवा कॉलेज बद्दल जर काही डाऊट असतील तर मोस्टली ते विचारा. कुणाला कुठलं कॉलेज भेटेल वगैरे ते आपण नंतर बघूयाच, आपल्या काउन्सिलिंग मध्ये ते डेली चालूच आहे. जुगनूला स्पेसिफिक तुम्हाला काय नक्की इन्फॉर्मेशन त्याच्याकडनं भेटू शकते असे क्वेश्चन विचारा. ओके. ठीक आहे. नाही आहेत का मग कोणाची काही, विच इज बेस्ट? आता ब्रांचेस म्हणजे कसं असतं, जे कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रिकल हे 4 ब्रांचेस येतात. तर ते तुमच्या इंटरेस्टवरती की तुम्हाला फुल्ली सॉफ्टवेअरमध्ये जायचं आहे का थोडं सॉफ्टवेअर प्लस हार्डवेअर म्हणजे ENTC, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, तर ते थोडं एक वेगळं फील्ड आहे ज्याच्यात कंट्रोल इंजिनिअरिंग वगैरे PLCs वगैरे हे येतं. इलेक्ट्रिकल म्हणजे जे कोर इलेक्ट्रिकल जे आहे ते ते तुमचं इंटरेस्ट आणि त्याच्यावरती डिपेंड करतं की काय पाहिजे तुम्हाला असं. ठीक आहे. एका जणाने चांगला प्रश्न विचारलाय की कोर ब्रांच मधनं प्लेसमेंट घ्यायची की पुढे कोर ब्रांचेस मध्येच हायर स्टडीजसाठी जायचं, मग यामध्ये नक्की कोणतं ऑप्शन तू सजेस्ट करशील? कोर ब्रांचेसमध्ये जर तुम्हाला प्लेसमेंट भेटली तर तुम्ही घेऊ शकता. आणि म्हणजे खूप जण असं पण करतात की कोरमध्ये प्लेसमेंट घेतात
1-2 वर्ष जॉब करतात. जिकडे जॉब करतायत तिकडेच त्यांना सांगतात की मला हायर स्टडीजला जायचंय. सो खूप कंपनीज असं पण करतात की ते म्हणजे कंपनी स्वतःहून तुम्हाला पाठवते हायर एज्युकेशनसाठी. म्हणजे ते डिपेंड ऑन कंपनी, किंवा तुम्ही हायर स्टडीज करून जर तुम्ही आले तर कंपनी तुम्हाला जास्त पॅकेज देते मोस्टली, कारण की तुम्ही स्पेशलाइज करून येतात कशात तरी. तर थोडा एज जास्त भेटतो जर तुम्ही हायर स्टडीज करून आले तर. पण एक टाइम फॅक्टर पण हा डिपेंड करतो की तुम्हाला नंतर तुमचं जे पण आहे, तुम्हाला स्टेबिलिटी पाहिजे, किती लवकर पाहिजे वगैरे. हे सगळं तुमचं फ्युचर पर्स्पेक्टिव्ह, फ्युचर प्लॅन त्याच्या हिशोबाने वर्क करेल. ठीक आहे. आता एक जण विचारतो इलेक्ट्रिकल ब्रांच बद्दल. जुगनू स्वतः मेटलर्जी ब्रांच मधला आहे, त्यामुळे त्याला त्या ब्रांचेस बद्दल जास्त इन्फॉर्मेशन आहे. इलेक्ट्रिकल ब्रांच बद्दल आता नवीन जे आपले स्टुडंट येतील त्यांना तुम्ही विचारू शकता, किंवा मी ऑलरेडी त्याबद्दल वेगवेगळे व्हिडिओज बनवलेलेच आहेत, तुम्ही मला पर्सनली देखील विचारू शकता. आता मेटलर्जी किंवा ऍडमिशन प्रोसेस, कॅप राऊंड किंवा कॉलेज सीओईपी ह्याच्याबद्दल जर काही विचारलं तर ते चांगलं राहील. Professor in COEP, see future of CSE as every aspirant CSE competition increase. हा ठीक आहे. प्रोफेसर्सवर क्वेश्चन विचारलाय जुगनू, त्याबद्दल काय सांगशील? आता जसं आहे की कॉम्पिटिशन इन्क्रीजेस, म्हणजे ते आता कॉम्पिटिशन तर सगळ्याच ह्याच्यात इन्क्रीज होणार आहे. तर मोस्टली कसं डिपेंड असतं की तुमचे प्रोफेसर किती एक्सपिरियन्स्ड आहे, त्यांनी किती टीचिंग एक्सपिरियन्स किती आहे त्यांना, आणि ते सपोर्टिव्ह आहेत का ह्याच्यावरती डिपेंड करतं. आणि जर COEPचं सांगायचं झालं, खूप सपोर्टिव्ह प्रोफेसर्स आहेत आणि जे खूप म्हणजे चांगलं एज्युकेशन बॅकग्राऊंड पण त्यांचं खूप चांगलं आहे, असं जर मला हा, सांगायचं. याचबद्दल एक महत्वाचा पॉईंट आपला मिस झालाय. नक्की सीओईपी मध्ये एक्झाम्स कशा कंडक्ट होतात, एक्झामची डिफिकल्टी कशी असते, सिलेबस कसा असतो, मग नंतर जे विद्यार्थ्यांना बॅक वगैरे लागतात मग ती प्रोसिजर काय असते, वायडी वगैरे कोण पडतं का, तर हा एक मेजर पॉईंट आपला मिस झालाय. तर याबद्दल पूर्ण एक्सप्लेन कर, सिलेबस पासून ते एक्झाम्स कंडक्शन पर्यंत. आता COEP मध्ये एक्झामचं जर सांगायचं झालं तर 2 टेस्ट असतात. जसं जेव्हा मी फर्स्ट इयरला होतो तेव्हा 3 असायचे, टेस्ट 1, टेस्ट 2 आणि एंड सेम, जे 20-20 आणि 60 असं डिवाइड होतं. आता जेव्हा मी थर्ड इयरला आहे, थर्ड इयरला असे रूल्स चेंज झालेत की एक फक्त मिड सेम असते 30 मार्क्सची, आणि एक एंड सेम असते 60 मार्काची, आणि 10 मार्क जे आहेत तुमचे ते तुमच्या फॅकल्टीजकडे असतात, बेस्ड ऑन तुमचे असिस्टमेंट, अटेंडन्स, हे सगळ्या बेसिसवरती. तर जर COEPचं सांगायचं झालं तर COEPचं जर तुम्ही मॅथ्स बघायला गेलं तर खूप म्हणजे खूप चांगली लेवल आहे मॅथ्सची, डिफिकल्टी लेवल खूप चांगली आहे ॲज कम्पेअर्ड टू SPPO, कारण की आपले जे पेपर्स आहेत ते स्वतः प्रोफेसर्स काढतात, आणि COEPचं मॅथ्स डिपार्टमेंट खूप चांगली लेवल आहे, म्हणजे तुम्ही गेट लेवलचे क्वेश्चन सुद्धा त्याच्याने सॉल्व्ह करू शकता. आणि अजून जर बॅकलॉग वायडी, COEP मध्ये कॉम्पिटिशन खूप आहे. जर तुम्ही थोडं जरी मिस केलं की थोडा अभ्यास जर कमी झाला तर तुम्हाला त्याचा हे होईल, इम्पॅक्ट पडेल तुमच्या रिझल्टवर. आणि एक गुड CGPA मेंटेन करायचं, हे थोडं इम्पॉर्टंट आहे COEP मध्ये, ज्याच्यावरून तुम्हाला फ्युचरमध्ये प्लेसमेंटला किंवा कोणत्या पण ह्याच्यात, समजा आता क्लब्सला, परत फेस्टला, ह्याला पण जे काही पोझिशन्स वगैरे असतात त्या सगळ्यासाठी तुमचा CGPA हे मॅटर करतो, ॲट द एंड मॅटर करतो, जरी तुम्हाला हायर स्टडीजला जायचं असेल तरी पण. सो एवढं लक्षात ठेवा, CGPA मेंटेन करायचं. पुढच्या 4 वर्षात नक्की कोणत्या ब्रांचला स्कोप असणार आहे, असा एक क्वेश्चन आहे. तर त्याचे एक आन्सर द्या, आणि बाकी पण दोन नवीन क्वेश्चन आहेत. CGPA साठी काय रिक्वायरमेंट आहे, म्हणजे रिक्वायर्ड CGPA काय आहे COEPचा. आणि पुढचा क्वेश्चन आहे तो, एव्हरी कॉलेजेस Tier 1, Tier 2 हॅव सिलेबस ऑर डिफरंट. हा क्वेश्चन आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. ऑटोनॉमस कॉलेजेसला स्वतःचा सिलेबस असतो, आणि युनिव्हर्सिटीला जे टायर्ड अप कॉलेज आहेत ते प्रत्येक कॉलेजमध्ये सेम सिलेबस आपल्याला बघायला मिळतो. ओके जुगनू. आता तुमचा जसा फर्स्ट क्वेश्चन होता की, एक सेकंड, क्वेश्चन काय होता? स्कोपचं जर सांगायचं झालं तर आता स्कोप हे सगळ्यांच्या हिशोबाने वेगळं असू शकतं. तर माझ्या हिशोबाने आता जसं तुम्ही रिसेशन बघू शकता, AIचा इम्पॅक्ट बघू शकता जॉबवरती, जो खूप जास्त प्रमाणात सॉफ्टवेअर कंपनीजला, किंवा जसं डिझायनिंगमध्ये झालं की 1 क्लिकमध्ये तुम्हाला AI डिझाईन जनरेट करून देऊ शकतं. मग कंपनी त्याच्यासाठी इंजिनियर्स का ठेवणार? म्हणजे तुम्हीच विचार करा,
तर सॉफ्टवेअर आहे. तर आता वन टॅपमध्ये जर तुमचं ॲप बनू शकतं तर सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची काय गरज आहे? असं म्हणजे एआयनी खूप ह्याच्यात इम्पॅक्ट केलाय. तर जर स्कोप सांगायचं झालं तर असं आहे की मेकॅनिकल, सिव्हिल, ENTC जे कोर ब्रांचेस आहे हे एक कंट्री, डेव्हलपिंग कंट्रीसाठी खूप इम्पॉर्टंट, कारण की ह्याच्याशिवाय एक कंट्री डेव्हलप होऊ नाही शकत. तर जर माझ्या हिशोबाने सांगायचं झालं तर मी तर ऑलवेज स्कोप हे तुमच्यावरती डिपेंडेंट आहे की तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला फ्युचरमध्ये काय करायचंय, जॉब पाहिजे, कसं पाहिजे वगैरे, एन्व्हायरमेंट कसं पाहिजे, ह्याच्यावरती डिपेंड करेल. नेक्स्ट क्वेश्चन काय होता? स्टार्टअप अँड कोडिंग कल्चर कसं आहे COEP? स्टार्टअप म्हणजे जर COEPचं एक स्वतःचं इन्क्युबेशन सेंटर आहे, भाऊ इसेल म्हणून. कोडिंग कल्चर पण खूप कॉम्पिटेटिव्ह आहे. म्हणजे मंथली बेसिसवर हॅकेथॉन्स वगैरे होतात. परत माइंडस्पार्क म्हणून आहे फेस्ट, त्याच्यात सॉफ्टवेअर रिलेटेड खूप काही तुम्हाला शिकायला भेटतं. कोडिंग कल्चर, हॅकेथॉन सगळं आहे COEP मध्ये, सगळं आहे. व्हॉट इज रिक्वायर्ड CGPA इन COEP? मी सांगेल एक मिनिमम 7.5 CGPA ठेवा तुमचं COEP मध्ये. एव्हरी कॉलेज Tier 1 नाही. आता जसं COEP एक ऑटोनॉमस स्वतःची युनिव्हर्सिटी झाली आहे, तर आमचा सिलेबस आमचे फॅकल्टीज डिसाईड करतात. सो करिक्युलम पण तेच डिसाईड करतात, पेपर सेटिंग पण तेच करतात, चेकिंग पण तेच करतात. पण डिफिकल्टी लेवल थोडी जास्त असते SPPU किंवा युनिव्हर्सिटीपेक्षा. सो अजून काय क्वेश्चन्स? स्पोर्ट्स फॅसिलिटीज. आता COEP मध्ये तुम्हाला जे खेळायचं तुम्ही सगळं खेळू शकता. ह्याच्यात जर तुम्ही एक बाकीच्या कॉलेजेसमध्ये जे नसतं त्याला एक खूप इम्पॉर्टंट आहे COEP मध्ये बोट क्लब. म्हणजे इकडं गेल्या 97 वर्षापासून एक रेगाटा म्हणून फेस्ट चालू आहे, जे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये पण आहे, ज्याच्यात मुलं कायाकिंग, रोईंग, पंड फॉर्मेशनचे टेलिमॅचेस असे शो करतात. तुम्ही यूट्यूबवर बघू शकता COEP 97 रेगाटा, COEP फर्स्ट रेगाटा वगैरे हे सगळं बघू शकतो तुम्ही यूट्यूबवरती. स्पोर्ट्स पण खूप आहे, बॅडमिंटन आहे, व्हॉलीबॉल, खो खो, कबड्डी, क्रिकेट. कबड्डीची टीम खूप खूप चांगली आहे COEP मध्ये. IIT बॉम्बेमध्ये आता रनरअप होती. क्रिकेट आहे, बॅडमिंटन, बास्केटबॉल सगळं आहे, सगळं जे तुम्हाला स्पोर्ट्स खेळायचं आहे. इथे आधीपासूनच आपल्याला काही स्किल्स डेव्हलप करून ठेवायला लागतील का, असा क्वेश्चन आहे का विद्यार्थ्याचा? आधीपासून तसं मी नाही म्हणणार, पण तुम्ही जसं जसं तुम्ही म्हणजे जसं जसं तुम्ही नेक्स्ट इयरला जाता तर तुम्हाला रिक्वायरमेंट कळते की आपल्याला हे केलं पाहिजे आता. तर इकडं मोस्टली फॅकल्टी सांगतात की हे करा, आणि मुलं पण करतात की असं काही स्पेशल स्किलची काही गरज नाही आहे. पण एक लक्षात ठेवा की तुम्ही COEPला आले तर तुमचा थोडे चांगले मेमरीज बनवा, बस मी तर असंच सांगेल. आणि एक गुड CGPA मेंटेन करा. आणि एक्स्ट्रा करिक्युलर, आता तुम्ही इकडे येऊसपर्यंत खूप अभ्यास केलाय सगळ्यांनी, जसं मी पण केलता, पण मग इकडे येऊन थोडं एक्स्ट्रा करिक्युलरवर पण लक्ष ठेवा, कारण की खूप कंपनी तुमचं कम्युनिकेशन स्किल्स पण बघतात, जे तुमचं एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये इम्प्रूव्ह होतं. बस हेच आहे. हो, COEP मध्ये आता ब्रांच चेंज बंद झालाय. येस, COEP मध्ये झालंय बंद. स्पेसिफिकेशन हे मोस्टली थर्ड इयर नंतर असतं. AIML, AIDS, CSIT या रिलेटेड क्वेश्चन तुम्ही आपले जे नेक्स्ट अपकमिंग स्टुडंट आहेत त्यांना विचारा. कोर ब्रांचेसचे जर काही तुम्हाला क्वेश्चन असतील तर तुम्ही आत्ताच्या कुणाला विचारा. हाऊ डू यू बॅलन्स स्टडीज अँड एन्जॉय कॉलेज लाईफ ॲट COEP? आता जे जर तुझं सांगायचं झालं तर जे स्पेशलायझेशन आहे ते आता एक गव्हर्नमेंटची न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, तर त्याचं तुम्ही जेव्हा तुम्ही ऍडमिशन सेलला जातात तेव्हाच तिकडे विचारू शकतात, कारण की आता जे अपकमिंग आहे मी पण नाही सांगू शकत. सो
अजून काय नेक्स्ट क्वेश्चन? हाऊ डू हाऊ यू डू यू बॅलन्स बॅलन्स स्टडीज अँड एन्जॉईंग कॉलेज लाईफ? आता कसं आहे, फर्स्ट मेनली तर आता मी जर सजेशन देईल तुम्हाला की जेव्हा मी फर्स्ट इयरला होतो तेव्हा मी तर फुल्ली अभ्यास केला, कारण की म्हणजे तेव्हा तर तेच इम्पॉर्टंट आहे. मी तर तुम्हाला सांगेल की अभ्यास करा, पण त्याच्यासोबत जे काही फेस्ट आहे वगैरे त्याच्यात पार्टिसिपेट करा. थोडासा टाइम जातो, पण तसं पण तुम्ही त्या वेळात हॉस्टेलमध्ये कायच करणार आहे. त्याच्यापेक्षा थोडं काहीतरी नवीन फ्रेंड्स बनतात, नवीन काही नेटवर्क बनतो तुमचा. त्याच्यामुळे दोन्ही बॅलन्स करा. आणि जेव्हा एक्झामचा टाइम आहे तेव्हा फुल्ली अभ्यास करायचा. आणि मोस्टली इंजिनियर्स ह्याच्यासाठीच जाणले जातात की जे वन नाईटमध्ये पूर्ण 1 इयरचं सिलेबस कव्हर करू शकतात, त्यांनाच इंजिनियर्स म्हणतात. हे तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही नेक्स्ट ह्याच्यात जाल. नक्कीच नक्कीच जुगनू, तू आमचा आधीपासूनच एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट आहेस, त्यात काही वादच नाही. तर आता आपण या सेशनच्या एंडिंगला आहोत. आता जर कोणाचे काही अजून क्वेश्चन उरले असतील तर विचारा, नाहीतर मग आपण जी बाकी प्रोसिजर आहे ती त्याला विचारू ऍडमिशन रिलेटेड. बरं ठीक आहे जुगनू, आता मला फक्त एवढं सांग की आपली जी काउन्सिलिंग झाली होती, जेव्हा तू आपल्या काउन्सिलिंग मध्ये होता, तेव्हा नक्की तुझा एक्सपिरियन्स कसा होता आपल्या काउन्सिलिंगचा, किंवा काय तुला हेल्प झाली आमच्याकडनं, किंवा स्पॉट राऊंड मध्ये कशी हेल्प झाली आमच्याकडनं, हे जरासं एक्सप्लेन करशील? आता जसं मी तर सांगेल की मला खूप मोठी हेल्प झाली करिअर मित्र काउन्सिलिंगमध्ये. मी बेसिकली ऑफलाईन कोचिंग घेतलेली, ऑफलाईन काउन्सिलिंग घेतलेली. आणि म्हणजे जे काही नोटिफिकेशन्स आहेत, म्हणजे जे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे आधीच हे ग्रुपवर वगैरे पोस्ट करायचे, ज्याच्यावरनं म्हणजे थोडी एक आधीच आयडिया होती की आपण कुठं जायला पाहिजे स्पॉट राऊंडवर. मग ते सांगायचे की या मुलाला इकडे इकडे ॲडमिशन भेटलं एवढ्या एवढ्या ह्याच्याने. मग त्याच्याने एक आयडिया येऊन जाते की त्या कॉलेजमध्ये काय चालू आहे, म्हणजे बेसिकली कोणत्या पर्सेंटेजला काय भेटतंय. सो जे पण कॉलेजेस आहेत, म्हणजे जसं तुम्ही म्हणत असाल की स्पॉट राऊंडमध्ये हेच असतं की एका कॉलेजमध्ये बाकीच्या कॉलेजमध्ये पण खूप इम्पॅक्ट होतो. तर त्याच्यामध्ये खूप फायदा झाला. जेव्हा मी तर म्हणेल तुम्ही नक्की जॉईन करा. ठीक आहे, ओके. जर काही आता क्वेश्चन नसतील कोणाचे तर मग आपण एंड करू सेशन. स्पॉट में सीओपी के लिए फी स्ट्रक्चर काय आहे? फी स्ट्रक्चर स्पॉटमध्ये सगळ्यांना ओपन कॅटेगरीची फी भरावी लागते. मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, इथून पुढे देखील सांगेल. जुगनूला जर आता वेगळे काही अजून क्वेश्चन असतील तुमचे तर विचारा, नाहीतर मग आपण सेशन एंड करू. बरं ठीक आहे जुगनू, तुझे धन्यवाद. तू एवढा तुझा वेळ काढून आमच्यासाठी आलास आणि आमच्या सगळ्या काउन्सिलिंगच्या मुलांना एवढं तू व्हॅल्युएबल गायडन्स केलं. नक्कीच इथून पुढं हे गायडन्स या विद्यार्थ्यांसाठी फ्युचरसाठी खूप महत्वाचं ठरेल. आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं देखील आपण हे केलं पाहिजे की त्यांनी एवढं मन लावून हे सगळं ऐकलंय. नाहीतर आजकाल कुठल्या विद्यार्थ्यांना करिअरचं घेणं देणं नसतं, की कुठलं काय पुढं असं कॉलेज टाकून देतात किंवा पुढं काय होईल ना ते माहीत नसतं. तर ठीक आहे, चांगलं झालं सेशन. थँक्यू फॉर युअर अपीअरन्स हेअर. थँक्यू करिअर मित्र, थँक्यू. ठीक आहे.